स्वागत आहे. वन विभागाने 29 जुलै 2025ला एक शासन निर्णय निर्गमित केलेला आहे. आपल्या सर्वांना माहिती आहे की आपण दरवर्षी 1 ऑगस्टला महसूल दिन साजरा करतो. गेल्या काही वर्षापासून 1 ते 7 ऑगस्टमध्ये आपण महसूल सप्ताहाचं आयोजन करण्याबाबत शासनाकडून आदेश निर्गमित होतात. त्याच अनुषंगाने 29 जुलैला ते आदेश निर्गमित झाले. काल माननीय महसूल मंत्री महोदयांनी राज्यातले सर्व सन्मान्य जिल्हाधिकारी, अप्पर जिल्हाधिकारी, सर्व प्रांत, सर्व तहसीलदार यांची VC वर काल सर्वांशी संवाद साधला आणि येत्या 7 दिवसामध्ये स्थानिक लोकप्रतिनिधी असेल, शासनाच्या सर्व विंग असतील, त्यांना एकत्रितरित्या घेऊन 1 ते 7 ऑगस्ट हा महसूल सप्ताह साजरा करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. त्यासाठी शासन निर्णयसुद्धा निर्गमित आहे. या 7 दिवसामध्ये आमच्याकडून दररोज त्या दिवशी काय केलं जाईल, हे 7 दिवसाची जरी मी आज रूपरेखा सांगितली तरीसुद्धा 1 तारखेला आम्ही दिवसभरामध्ये काय केलं त्याची एक प्रेस नोट स्वरूपामध्ये सर्व पत्रकार मंडळींना त्या दिवशी आमच्याकडून दिल्या जाईल. या 7 दिवसामध्ये जी थोडक्यात रूपरेषा जी आहे ती आपल्याला मी या ठिकाणी नमूद करतो. 1 ऑगस्टला उद्या सकाळी माननीय पालकमंत्री महोदयांच्या अध्यक्षतेखाली 9 वाजता कलेक्टर ऑफिसला महसूल दिन जिल्ह्याचा कार्यक्रम आहे. त्या जिल्ह्याच्या कार्यक्रमामध्ये जे वर्षभरामध्ये आमचं महसूल वर्ष जे असतं ते 1 ऑगस्ट ते जुलै एंडपर्यंत असं महसुली वर्ष असतं. तर महसुली वर्षामध्ये ज्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी उत्कृष्टरित्या काम केलेलं आहे त्यांचा सन्मान जो आहे, प्रमाणपत्र आणि सन्मान जो आहे तो उद्या जिल्हा स्तरावर मान्य पालकमंत्री महोदयांच्या अध्यक्षतेखाली जो कार्यक्रम आहे त्याच्यामध्ये होईल. त्याच्यानंतर प्रत्येक तालुक्यामध्ये आपले मावळ आणि मुळशी, माझ्याकडे दोन्ही तालुके आहेत, दुपारी 2-3 वाजता पुन्हा आमच्या तालुक्याचा जो महसूल दिन कार्यक्रम आहे तो या ठिकाणी पार पडेल आणि त्यामध्ये सुद्धा तालुक्यामध्ये ज्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी चांगलं काम केलेलं आहे त्यांचं प्रमाणपत्र देऊन त्या ठिकाणी सन्मान केला जाईल. तसंच उद्याच्या 1 तारखेच्या दिवशी आमचे जे अधिकारी कर्मचारी आहेत त्यांचे जर काही विषय प्रलंबित असतील तर त्याच्यावर सुद्धा काम केलं जाईल आणि त्यांचे प्रलंबित विषय जे आहेत ते पूर्ण करण्याचा प्रयत्न केला जाईल. इन शॉर्ट की 1 तारखेला आपण महसूल अधिकारी आणि कर्मचारी जे आहेत त्यांचा सन्मान आणि त्यांच्या काही अडीअडचणी असतील, त्यांचे काही विषय प्रलंबित असतील तर त्याच्यावर आपण उद्या 1 तारखेला काम करणार आहोत. 2 तारखेला शासनाने ठरवून दिल्याप्रमाणे 2011 पूर्वीपासून शासकीय जागेवर म्हणजे गावठाण असेल किंवा शासकीय जागा असेल त्या ठिकाणी जर काही